नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 21 मधील राजकीय हालचालींना वेग आलाय। रेल्वे माल धक्का कार्टिंग एजंट माथाडी कामगार समितीचे मालक प्रतिनिधी, रेल्वे माल धक्का ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष तसेच माहेश्वरी समाजातील माहेश्वरी भवनचे संचालक अशी बहुआयामी ओळख असलेले शिवनारायण बद्रीनारायण सोमाणी यांनी प्रभाग क्रमांक 21 मधून सर्वसाधारण प्रवर्गातून भाजपच्या पक्षांमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात दमदार एंट्री केली आहे। गेल्या तब्बल 50 वर्षांचा सामाजिक व राजकीय अनुभव व भाजप पक्षाचे एकनिष्ठ राहिलेले प्रामाणिक असे उमेदवार, प्रभागातील नागरिकांशी असलेला दांडगा संपर्क आणि गोरगरिबांसाठी होरात्र झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची प्रतिमा हीच त्यांची खरी ताकद ठरत आहे। प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात रेल्वे माल धक्का परिसरात मोठ्या प्रमाणावर माथाडी कामगारांचा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात रेल्वे माल धक्क्यातील माथाडी कामगार, ट्रक चालक, मालक वर्ग आणि नागरिक आदी मतदारांशी थेट संवाद साधत मी नगरसेवक नव्हे तर प्रभाग सेवक बनून काम करेन असा शब्द शिवनारायण सोमाणी यांनी दिलाय। ते म्हणाले, सोमाणी परिवार हा या प्रभागासाठी नवीन नाही, गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यात आमचा सक्रिय सहभाग राहिलाय। प्रभागातील नागरिकांचा आशीर्वाद हीच माझी खरी संपत्ती आहे। माझे सामाजिक कार्य हे प्रभाग क्रमांक 21 मधील सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, गार्डन सुशोभीकरण, बुद्धविहार, स्वागत कमान, सभा मंडप, मंदिर सुशोभीकरण, रस्ते विकास अशी अनेक सामाजिक व नागरी कामे विविध लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याने पूर्ण करण्यात सोमाणी यांनी मोलाची भूमिका बजावली आहे। सध्या प्रभाग 21 मध्ये रस्ते, गटारी, पिण्याचे पाणी, विजेचे खांब अशा मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत आहे। लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्तेत असणे गरजेचे आहे। सत्ता ही स्वतःसाठी नाही तर जनतेसाठी असते असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। नवीन 4 सदस्यीय प्रभाग रचना, मोठा भौगोलिक विस्तार आणि बदलती राजकीय समीकरणे लक्षात घेता नव्या विचारांसह युवकांना सोबत घेऊन विकासाचे नवे पर्व सुरू करण्याचा संकल्प त्यांनी केलाय। या कार्यक्रमाला रिपब्लिकन फेडरेशनचे माथाडी कामगार नेते, आरपीआय पक्षाचे पदाधिकारी, रेल्वे माल धक्का येथील माथाडी कामगार, ट्रक चालक, मालक वर्ग आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। 2026च्या निवडणुकीत एक संधी द्या, विकास करून दाखवतो असा विश्वास शिवनारायण सोमाणी यांनी प्रभागवासियांना दिलाय। यांनी इलेक्शनला उभा राहण्याचा विचार केलाय पक्का, कारण का त्यांच्या सोबत हा रेल्वे माल धक्का शेठ तुम्हाला चालून आलाय मौका, शेठ तुम्हाला चालून आलाय मौका, करू शिवनारायण शेठला निवडून आणू और जब हम आपके साथ हैं तो डरने की क्या बात है। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपला प्रचार करताना आम्हाला किंवा कोणती परंतुची काही गरज नाही, कारण आठवले साहेबांनी रामबाबांपासून तर माझ्यापर्यंत किंवा अण्णांपासून सगळ्यांपर्यंत आदेश देऊन स्पष्ट केलेले आहेत की महायुतीचे जे उमेदवार असतील अधिकृतरित्या त्या अधिकृत उमेदवाराच्या पाठीमागे फिरणं, त्यांचा प्रचार करणं आणि भरघोस ऐतिहासिक मतांनी त्यांना निवडून महानगरपालिकेमध्ये पाठवणं असे आदेश ऑलरेडी रामदासजी आठवले साहेबांनी आम्हाला दिले आहे। त्यामुळे या युतीचा एक घटक म्हणून, या परिवाराचा एक घटक म्हणून आणि एक पितृतुल्य म्हणून किंवा आमचे तुम्ही वर्ग म्हणजे आम्हाला जे आज सेटल करण्यामध्ये तुमच्या दोघांचा जो याचा वाटा आहे त्यामध्ये आपला निश्चितच मी या ठिकाणी गौरव करतो आणि सर्व कामगारांना मी विनंती करतो की एवढ्या 2 दिवसामध्ये आज उद्यामध्ये मला वाटतं अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर आहे आणि एक इच्छुक उमेदवार म्हणून आदरणीय शिवनारायण शेठजी हे या लढतीसाठी तयार आहे। तर आपण सर्वजण आदरणीय शिवनारायण शेठजी यांना साथ देण्यासाठी तयार आहात का? माझ्यातर्फे आणि आमच्या परिवारातर्फे शिवनारायण शेठला विजय होईल आमची इच्छा आहे। ताकद देण्यासाठी इथं उपस्थित आहेत त्यांचं मी धन्यवाद करतो। ही ताकद आम्हाला पुढं विजयाकडे घेऊन जाईल याची सगळ्यांना अपेक्षा आणि धन्यवाद। कामगारांसाठी आणि इथल्या प्रत्येक शोषित कष्टकरी कामगारांसाठी, न्यायासाठी, त्यांच्या हक्कासाठी झटणारे आदरणीय शिवनारायण शेठ सोमाणी जे गेल्या 40 वर्षापासून कामगाराला कसं सक्षम बनवायचं, कामगाराची रोजीरोटी कशी त्याला मिळाली पाहिजे, त्याचा परिवार कसा चालला पाहिजे यासाठी एक हक्काने एक परिवारातला व्यक्ती म्हणून त्यांनी ते काम केलेलं आहे। आणि हा खरा अर्थ की राजकीय क्षेत्रामध्ये पण त्यांना एक समाजाची सेवा करायची आहे
एक दिशा दाखवणारा एक व्यक्तिमत्व आहे आणि या माध्यमातून आपल्याला त्यांच्यासोबत काम करायचं आहे. फुले शाहू आंबेडकरांचा खऱ्या अर्थाने ते वारसा घेऊन चालणारे आहे. अशा कार्यामधून कुठंतरी त्यांच्या कार्याची नोंद व्हावी म्हणून आज आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना आग्रह केलेला आहे का असे तुम्ही जसं कामगाराचं नेतृत्व करता त्याचप्रमाणे इथल्या वार्डातले पण आणि वार्डाच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही अग्रेसर भूमिका घ्यावी. या माध्यमातून आज पूर्ण रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने सगळ्या कामगारांच्या वतीने आम्ही त्यांना संपूर्ण पाठिंबा देत आहे आणि त्यांची विजयाची माळ आम्ही लवकरच त्यांच्या गळ्यामध्ये घालून नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांना आपल्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आपण त्यांना पाठवणार आहे. मी स्वतः वैयक्तिक माझ्यावर तर खूप उपकार आहे गुलू शेठ आणि शिवनाथ शेठ यांनी, कारण म्हणजे मला त्यांनीच आणलेलं आहे आणि त्याचप्रमाणे RPIची तोप बुलंद तोप म्हटलं तरी चालेल रामबाबा पठारे ज्या उमेदवाराच्या पाठीमागे राहणार त्याचं पहाड एकदम जड राहणार आहे. तुम्हाला ते सांगतो कारण की बाबाची बॅटिंग अशी राहणार आहे आणि शिवनाथ शेठला एकदम होम पिच भेटलेलं आहे. इथं हे होम ग्राउंड भेटलेलं आहे. आता बघा बॅटिंग कशी होणार आहे आणि विजयाची माळ तर 100% आपल्याला मिळणार आहे. तर मी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने सर्व कामगारांच्या वतीने आणि माथाडी कामगार आमचे कैलास भालराव यांच्या वतीने आणि सिटू कामगारांच्या वतीने मी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि शेठ लवकर आम्ही तुम्हाला नाशिक महानगरपालिकेमध्ये 100% पाठवणार म्हणजे पाठवणार. शिवनाथ शेठ आगे बढो. मी भारतीय जनता पार्टी तर्फे प्रभाग क्रमांक 21 मध्ये सर्वसाधारण गटामध्ये मी उमेदवारी मागितलेली आहे. कारण हा प्रभाग येथील सर्व गरीब जनता राजवाड्यातला भाग आणि इथे नेहमी RPIच्या माध्यमातून आठवले साहेबसुद्धा इथे बऱ्याच वेळा काही सुखदुःखाच्या टायमाला येतात. त्यांनाही हा प्रभाग माहिती आहे आणि ते स्वतः इथल्या लोकांसाठी न्याय देण्यासाठी कधीकधी आम्हालाही बोलवतात का सोमानीजी इथे राहतात 50 वर्षापासून, इथल्या कोणाच्या समस्या असेल तर नेहमी त्यांचा सहकार्य करणारे माणसं आहे. तर यांच्या मागे आमची पूर्ण युनियन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही सातत्याने मागे आहे आणि सर्वसाधारण गट आणि माल धक्का रोड, जहाउद्दीन डेपो, गोसाईवाडी इथे ह्या क्षेत्रातसुद्धा मी राहिलेलो आहे. त्यामुळे ह्या भागातला विकास हाच माझा विकास राहील एवढे बोलतो. आणि मला जास्त भारतीय जनता पार्टीने जर समक्ष मी त्यांना भेटलो बी होतो, मला जर उमेदवारी मिळाली तर ह्या पक्षामधले 4ही उमेदवार निवडून आणायची जबाबदारी माझ्यावर राहील. हीच माझी पक्षाकडे विनंती आहे.